स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 8 ते 10 मे पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि परीक्षाभिमुख चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, मानव विकास निर्देशांक अहवाल 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 130वे। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP ने जारी केलेल्या मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 193 देशांमध्ये भारताचे स्थान 130वे आहे। हा इंडेक्स 2023 चा आहे, जो 2025 मध्ये प्रसिद्ध झाला। मागच्या 2024 च्या इंडेक्समध्ये भारताचे 133वे स्थान होते। यंदा 2025 च्या इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आइसलँड आहे, दुसरे स्थान नॉर्वेचे आहे, तिसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे आणि सर्वात शेवटचे म्हणजे 193वे स्थान हे दक्षिण सुदानचे आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने कोणत्या देशातील दहशतवादी तळांवर हल्ला केला? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे पाकिस्तान। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे एक भीषण दहशतवादी हल्ला घडवण्यात आला। या हल्ल्यात 25 भारतीय पर्यटक आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले। या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट म्हणजे TRF या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने घेतली। TRF ही लष्करी तोयबाशी संबंधित संघटना आहे। भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले। या कारवाई अंतर्गत भारताच्या वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले। या हल्ल्यात राफेल लढाऊ विमानं वापरण्यात आली, तसेच SCALP क्रूझ क्षेपणास्त्र व हॅमर बॉम्ब यांच्या सहाय्याने अचूक लक्ष्यवेधी हल्ले करण्यात आले। या हल्ल्यांमध्ये किमान 31 दहशतवादी ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा 123वा सदस्य देश कोणता बनला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अंगोला। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। ISA म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 ला भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकाराने झाली। याचे मुख्यालय भारतात हरियाणा गुरुग्राम येथे स्थित आहे। अध्यक्ष आहेत आशिष खन्ना। 2025 मध्ये ISA चा 123वा सदस्य देश हा अंगोला बनला आहे। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? राईट आन्सर इज रोहित शर्मा। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। नुकतीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली। त्याने आपला टेस्ट डेब्यू 2013 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध केला। आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 67 मॅच खेळल्या व 4301 रन बनवले। यामध्ये 12 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे। शेवटचा कसोटी सामना रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला। ओके। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा, भारताचे पहिले मानव युक्त अंतरिक्ष मिशन गगनयान कधीपर्यंत लॉन्च करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे 2027। गगनयान मिशनच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे। आता हे मिशन 2027 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे। ओके। नंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न 6वा, कोणत्या राज्य सरकारने महिला सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपण समजून घेऊ। आदिशक्ती अभियान हे महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले एक विशेष अभियान आहे, जे ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या सशक्तीकरणासाठी तयार करण्यात आले आहे। हे अभियान 3 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जाहीर करण्यात आले आहे। या अभियानासाठी महाराष्ट्र सरकारने 10.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। ओके। ऑप्शन जर पाहिले तर हरियाणा राज्य सरकारने विश्व बँकेच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकास परियोजनेला मंजुरी दिली आहे। आंध्र प्रदेश येथे भारताचे पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर म्हणजे क्रिएटर लँड सुरू करण्यात आले आहे। आणि छत्तीसगड येथे भारताचे पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यात येणार आहे। क्लिअर। 7वा प्रश्न आहे, नक्षलवाद्यांच्या उन्मूलनासाठी केंद्र सरकारद्वारा कोणते ऑपरेशन राबवले जात आहे?
राईट आन्सर इज ऑपरेशन कगार. नक्षलवाद्यांच्या उन्मूलनासाठी केंद्र सरकारद्वारा ऑपरेशन कगार राबवले जात आहे आणि नक्षलवाद समाप्त करण्याचे सरकारचे लक्ष हे 31 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आले आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा. भारत पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान DRDOने MIGM चे सफल परीक्षण केले. हे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहे? योग्य उत्तर आहे समुद्री बारूद सुरंग. MIGM हे सेन्सरयुक्त सी माइन्स आहे जे शत्रूंच्या सागरी हल्ल्यापासून आपल्या क्षेत्राचे रक्षण करते. ओके, पुढे जाऊया. प्रश्न 9वा. कोणता देश 7व्या क्वाड शिखर संमेलन 2025 चे आयोजन करणार आहे? योग्य उत्तर आहे भारत. यंदा 7व्या क्वाड शिखर संमेलन 2025 चे आयोजन भारत करणार आहे. क्वाडमध्ये एकूण 4 देश आहेत: इंडिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. ओके, ऑप्शन जर पाहिले तर संयुक्त अरब अमिरात या देशाने सरकारी शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट केले आहे. युनायटेड किंगडम आणि भारत या 2 देशांनी नुकतीच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. आणि रशियाने तयार केलेल्या इग्ला-एस मिसाईल प्रणाली सिस्टीम भारताने खरेदी केली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 10वा. 2025 मध्ये भारतातील आणि जगातील पहिले AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM कुठे उभारण्यात आले? राईट आन्सर इज हैदराबाद. 2025 मध्ये गोल्ड सिक्का कंपनीने तेलंगणा हैदराबादमध्ये जगातील पहिला AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM उघडला आहे. हा ATM ग्राहकांना त्यांचे सोने वितळवून त्याची शुद्धता तपासून आणि त्याचे मूल्यांकन करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा देतो. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. CBI म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो संचालकाचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला. त्यांचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे प्रवीण सूद. CBIचे संचालक हे प्रवीण सूद आहे. यांचा कार्यकाळ आता 25 मे 2026 पर्यंत असणार आहे. CBI बद्दल जर पाहिलं तर CBIची स्थापना 1963 मध्ये झाली. याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे आणि संचालक आहेत प्रवीण सूद. CBI ही केंद्र सरकारच्या कार्मिक प्रशिक्षण आणि लोकतक्रार विभागाच्या अंतर्गत कार्य करते. क्लिअर. 12वा प्रश्न आहे नुकतेच अँथनी अल्बनीज कोणत्या देशाचे प्रधानमंत्री बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. अँथनी अल्बनीज हे ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री बनले आहेत. सिंगापूर, जर्मनी आणि अंगोला हे 3ही ऑप्शन आपण समजून घेऊ. लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे प्रधानमंत्री बनले आहेत. फ्रेडरिक मर्ज हे जर्मनीचे चान्सलर बनले आहेत आणि गोंकाल्वेस लोरेन्को हे अंगोलाचे राष्ट्रपती आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. भारताने कोणत्या देशाकडून S-400 मिसाईल प्रणाली खरेदी केली आहे? योग्य उत्तर आहे रशिया. S-400 प्रणाली ही जगातील अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते, ज्याची क्षमता 400 किमीपर्यंतच्या अंतरावर विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांना लक्ष्य करण्याची आहे. भारताने ही प्रणाली चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तैनात केली आहे, ज्यामुळे देशाच्या हवाई संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 14वा. अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑपरेशन शिवा. अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलाकडून ऑपरेशन शिवा राबवले जात आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत असून यासाठी यात्रेकरूंची सुरक्षा करण्यासाठी 10,000 सुरक्षाकर्मी तैनात करण्यात येणार आहे. क्लिअर. 15वा प्रश्न आहे रोमन कॅथोलिक चर्चचे नवे पोप कोण बनले आहेत? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे रॉबर्ट प्रेवॉस्ट. रॉबर्ट प्रेवॉस्ट हे रोमन कॅथोलिक चर्चचे नवे पोप बनले आहेत. हे मूळचे अमेरिकेचे आहेत आणि त्यांनी पोप लिओ 14वा हे नाव स्वीकारले आहे. क्लिअर. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. बॅडमिंटन स्पर्धेचा 19वा सुधीर रमन कप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे चीन. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.